इथे एक गोष्ट म्हणजे जेव्हा अ, आपल्या तुकाराम महाराजांची त्यांची अर्धांगिनी आवली, तर तिचा नियम होता की महाराज जेवल्याशिवाय ती जेवत नसे आणि महाराज तिला न सांगता तिथे देहू गावाच्या जवळ पूर्ण डोंगर आहे, बरेच डोंगर आहेत. तर तिथे भंडारा हा डोंगर, तिथे आता त्यांचं मंदिर पण बांधतायत आणि तिथे त्यांनी जास्त साधना केली भंडारा डोंगरावरती. पण अजूनही आसपास पण असे डोंगर आहेत. तर ते कुठल्या डोंगरावर जात आहेत ते तिला सांगत नसायचे आणि त्यांची धारणा अशी होती की विठ्ठलाला जर मला भाकरी द्यायची असेल तर तो मला देईल. त्यामुळे ते तिला सांगायचे नाहीत की ते कुठल्या डोंगरावरती आज जाणार आहेत. कारण त्यांची पावलं जिथे घेऊन जाईल विठ्ठल तिथेच ते जायचे. त्यांनाही ते कदाचित माहीत नसेल की आज मी कुठल्या डोंगरावर जाऊन साधना करेल किंवा कुठल्या जागी जाऊन करेल. तर तिथे ती आवली आपली चालत चालत त्यांना पायपीट करत त्यांना इतकं, आणि देहूपासून हे डोंगर पण फार लांब आहेत. कशी ती जात असेल, चालत असेल आणि एवढं उन्हातान्हात त्यांना भाकरीचं ओझं आणि ते टोपलं घेऊन जात असेल, पाणी घेऊन जात असेल आणि जाताना ती पूर्णतः वाटेमध्ये पांडुरंगाला शिव्या देतच जायची. आणि तिथे मग जाता जाता तिच्या पायात काटा रुततो आणि डोंगरावर एका जाताना, आणि तो भंडारा डोंगर आहे आणि ही घटना सिनेमात पण दाखवतात. आणि तिथे पायात काटा रुततो, तो इतका रुततो की खालून वर येतो आपण आणि तो वरती येतो आणि तो काढणं मुश्किल आहे. तर तिथे सुद्धा तिच्या शिव्या चालूच असतात आणि मग तिथे पांडुरंग एका गुराख्याच्या किंवा त्याच्या रूपामध्ये तो येतो आणि तो काटा काढला जातो आणि काटा काढण्याच्या निमित्ताने त्याला पण हाताने काढता येत नाही, तर तो म्हणतो मी तोंडाने दातात ओढून तो काटा काढतो आणि तो ह्या निमित्ताने तो खाली तिच्या पायाकडे पांडुरंग डोकं घेऊन जातो आणि त्यांना नमस्कार, ते डोक्याचा स्पर्श पण पायाला करवला जातो. तर हे तिच्या तिला काही जो काटा काढणारा हा पांडुरंगच आहे ह्याचं तिला काही भान नाही आहे, काहीच नाही. परंतु जेव्हा तुकाराम महाराजांना ती घटना सांगितली जाते तेव्हा महाराज ओळखतात की हे दुसरं तिसरं कोणी नसून हे साक्षात पांडुरंग येऊन त्यांनी हिला दर्शन देऊन त्यांनी हिचा नमस्कार पण हिला केलेला आहे आणि हिचा काटाही काढलेला आहे. तर आता हे आहे भगवत तत्व, हे आहे परमात्मा तत्व, की ह्या तत्वाला, कारण ही शक्ती आहे पूर्ण, ह्या शक्तीला आकार घेणं काही अवघड नाही आहे. तर त्याच्यामुळे हे भगवंताचं तत्व आपल्या संतांना अशा आकारामध्ये येऊन त्यांनी अनुभूती दिलेली आहे आणि तसंच अवलीचं ती आहे. आणि ही जी परमात्म्यामध्ये जी शक्ती असते तीच शक्ती आपल्या सर्व संतांमध्ये आलेली आहे. त्यामुळे आज आपले संत, जेवढे पण संत आहेत, की स्वामी समर्थ आहेत, गजानन महाराज आहेत किंवा प्रत्येक संत, तुकाराम महाराज आहे, माऊली आहे, तर ह्यांच्या अनुभूती साधकांना होतात. जो गोंदवलेकर महाराज, आपले प्रत्येक किती नावं घ्यावी ही कमी आहेत आणि अनेक नावं आपल्याला माहीत पण नाही आहेत. एवढे भारतात संत आहेत आणि तेवढे त्यांच्या अनुभूती आजही, ते जाऊन त्यांच्या निर्वाणानंतर कित्येक वर्ष झालेत तरीसुद्धा त्या अनुभूती आजही भक्तांना येत असतात, की कारण त्यांच्यामध्ये ती शक्ती असते की ते सर्वत्र असतात. ही गोष्ट आहे. भगवत स्वरूप झाले असल्यामुळे ते सर्वत्र पण असतात आणि जिथे जो भक्त आठवण करेल तर तिथे त्याच्यासाठी प्रकट होतात, त्याला ते मार्गदर्शन पण करतात. तर ह्या पद्धतीने त्यांनी हे दिलेलं, ही तत्व तशी थोडी अवघड आहेत, पण ही समजली तर ह्याच्यासारखं अध्यात्मातलं शिखर आपण समजतोय. आणि जर हे चांगलं आपल्याला समजलं आणि आपण जर त्यानुसार ध्यान केलं तर आपलं खूप मोठं भाग्य बनणारच आहे. पुढे ते सांगतात की ते तुम्हा सर्वांच्या अंतरी पूर्णतः जिवंत आहेत. आता इथे आपण भगवान नित्यानंदांच्या संदर्भात बाबा मुक्तानंद सांगतायत, तरीसुद्धा भगवान नित्यानंदांची आणि बाबा मुक्तानंदांची दृष्टी ही केवळ एकच सद्गुरू तत्व ही नसून पूर्णतः त्या तत्वाविषयी आहे. म्हणजे केवळ भगवान नित्यानंद यांच्या संदर्भात जरी असेल तरीसुद्धा ह्यातनं आपणाला सद्गुरू तत्वाची व्यापकता लक्षात येते. त्यामुळे आपण जे आता अभ्यास करतोय, प्रत्येकाचे जे सद्गुरू असतील त्या संदर्भात त्यांनी तो विचार करायला
हरकत नाही. पुढे ते सांगतात की ते तुम्हा सर्वांच्या अंतरी पूर्णतः जिवंत आहेत. माझ्या प्रिय श्री गुरुदेवांच्या, माझ्या बाबांच्या कृपेबद्दल मी त्यांच्या प्रती आत्यंतिक प्रेमाने व कृतज्ञतेने ओतप्रोत भरून गेलो आहे. त्यांच्या कृपेशिवाय माझ्या यात्रांमध्ये काहीही साध्य झाले नसते. माझे गुरु देहरूपात नसले तरीही त्यांनी प्रकाशरूपाने, चितिशक्तीच्या रूपाने माझ्यात प्रवेश केल्यापासून ते मला कधीही सोडून गेलेले नाहीत. माझ्या ध्यानात व स्वप्नात प्रकट होऊन मला संदेश देऊन त्यांनी माझ्या जीवनात पदोपदी माझे मार्गदर्शन केले आहे. प्रत्येक व्यक्तीत, प्रत्येक वस्तूत चिती प्रकाशाच्या रूपात ते सदैव प्रकट होत असतात. मी जरी काहीही राखून न ठेवता माझे सर्वस्व त्यांना अर्पण केलेले असले तरी त्यांच्या अक्षय कृपेच्या तुलनेत ते फारच तोकडे वाटते. कधीकधी माझ्या खोलीत मी एकांतात त्यांच्या विषयी विचार करतो तेव्हा प्रेमविभोर होऊन नाचल्याविना व गायल्याविना मला राहवत नाही. जेव्हा मला लोक विचारतात की मला त्यांची अनुपस्थिती जाणवते का, तेव्हा मी म्हणतो हो आणि नाही. मला त्यांची अनुपस्थिती जाणवत नाही, कारण एका खऱ्याखुऱ्या अस्तित्वाच्या रूपात ते माझ्या अंतरी जिवंत आहेत. तरीही त्यांच्या विना मला चुकल्यासारखे जरूर वाटते, कारण आता या बाह्य नेत्रांना त्यांचे अनुपम रूप पाहायला मिळणार नाही. किती मनोहर तेजस्वी रूप होते त्यांचा हुंकार ध्वनी, मंत्रशक्तीने स्पंदित असणारा त्यांचा श्वास, त्यांची निमुळती व लांबसडक बोटे, त्यांचे ते हास्य ज्यामुळे त्यांचे पोट हालत असे, त्यांचा शक्तिपूर्ण दृष्टिक्षेप, हत्तीसारखे त्यांचे चालणे, साधेच पण मोहून टाकणारे त्यांचे स्मित, गहन व कर्णमधुर घोरणे, त्यांची गूढ वाणी व या साऱ्या गोष्टी माझ्या हृदयावर कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत. ईश्वराच्या या प्रकट रूपाला न्याहाळत मी माझा संपूर्ण जन्म वेचला असता. स्वतःचे सांत्वन करण्यासाठी मी जिकडे तिकडे त्यांचे फोटो लावलेले आहेत. त्यांनी सगळी रूपे धारण केलेली आहेत. ते तुम्हा सर्वांच्या अंतरी पूर्णतः जिवंत आहेत. जर तेच सर्व काही आहेत आणि तेच सर्व काही करतात, तर त्यांच्या व्यतिरिक्त दुसरे कोण आहे ज्यांना मी कृतज्ञता अर्पण करू शकतो? असे असले तरीही तुम्ही सर्वांनी एवढे शुद्ध व इच्छुक माध्यम बनून तुमच्या सेवेद्वारे सिद्धयोगाला इतरांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य एवढे सफल बनविले आहे. तुम्ही सर्वांनी एवढ्या श्रद्धेने व भक्तिभावाने कार्य केले आहे की तुम्ही अशक्याला वास्तव बनविले आहे. मी जिथे जिथे गेलो तिथे तुम्ही स्वर्ग निर्माण केला. माझ्या बाबांचे कार्य पुढे नेण्यासाठी मला ज्या कशाची आवश्यकता होती ते सर्व काही तुमच्या प्रेमाने मला उपलब्ध करून दिले. तुम्हाला ठाऊक आहे का की मी जेव्हा यावर मनन करतो की तुम्ही माझ्यासाठी काय काय केले आहे, तेव्हा माझ्या गालांवरून कृतज्ञतेचे अश्रू ओघळू लागतात. तुमच्या रूपात ईश्वराचे अथांग प्रेम साकार होत असल्याचे पाहून मी थक्क होऊन जातो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी अन्न पाण्याविना जगू शकेन, इतर जीवनावश्यक वस्तूंशिवाय मी जगू शकेन, पण तुमच्या प्रेमाविना मी जगू शकणार नाही. ते प्रेमच माझे पूर्ण पोषण आहे. माझ्या बाबांनी आपल्या करुणेने मला प्रेमसागरात चिंब करून टाकले आहे. जसे नारद मुनी म्हणतात की प्रेम अमृत आहे. तुम्ही मला प्रेम दिले आहे, त्याच्या बदल्यात मी केवळ प्रेमच देऊ शकतो. हे माझ्या परमप्रिय नित्यानंदा, आभार व्यक्त करण्यासाठी मला शब्द अपुरे पडत आहेत. म्हणून ही आरती मी तुम्हाला अर्पण करीत आहे. आता इथं ते पूर्णतः आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये म्हणजे प्रत्येकामध्ये ते आत्मतत्व आहे. त्यामुळे आपले सद्गुरू इथे त्यांनी विशेष सांगितले की सद्गुरू देहात जरी नसतील तरीसुद्धा ते तत्वरूपाने आपल्या अंतरी कायम वास करत असतात. त्या शक्तिरूपाने ते आपल्या अंतरी वास करीत असतात आणि आपल्याला वेळोवेळी ते शक्तीच्या रूपातून मार्गदर्शन करत असतात. हे इथं त्यांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे ते आपल्या गुरूंविषयी इथे हे सर्व कृतज्ञता व्यक्त करत आहेत. आता कृतज्ञतेसाठी ते सांगत आहेत की हे माझ्या परमप्रिय नित्यानंदा, आभार व्यक्त करण्यासाठी मला शब्द अपुरे पडत आहेत.
म्हणून ही आरती मी तुम्हाला अर्पण करीत आहे. हे पूर्ण दीप्तिमान शाश्वत अविनाशी नित्यानंदा, कृपया या आरतीचा स्वीकार करावा. नभ आणि पृथ्वी आरतीची थाळी बनले आहेत. सूर्य आणि चंद्र ह्या 2 ज्योती आहेत. नभ आणि पृथ्वी, आकाश आणि पृथ्वी आरतीची थाळी बनले आहेत. सूर्य आणि चंद्र या 2 ज्योती आहेत. मेरू पर्वतावरील सर्व चंदन वृक्ष सुगंधाकरिता प्रज्वलित केले आहेत. धरणीवरील सगळी पुष्पे व सगळ्या वनस्पती आणि सप्तसागराचे जल या थाळीला सुशोभित करते आहे. अनाहत नाद साऱ्या आकाशात गुंजन करीत आहे. यमराजाचा पाश याने भयभीत होतो आहे. आपणच 4 प्रकारचे अन्न बनला आहात. आपणच रस आणि आपणच रसाचा स्वाद घेणारे आहात. 4ही दिशांत तुमची मंदिरे आढळतात, पण आपले आसन प्रत्येक हृदयात आहे. वेदांची महावाक्ये म्हणजे आपले चरणामृत आहे. हे गुरुदेव, मी आपला भक्त आपल्या चरणामृतासाठी प्रार्थना करतो, जेणेकरून सर्व नरनारी बंधनमुक्त होऊन राहावेत. माझ्या गुरुदेवांच्या चरणी तुमचेच स्वामी मुक्तानंद. तर इथे ही आरती दिली आहे संपूर्ण. ह्यामध्ये खूपच सुंदर आरती आहे. तर इथे त्यांनी विशेष सांगितलेलं आहे. आता ही जी आरती आहे तर त्या आरतीमध्ये त्यांनी शांतपणे पुन्हा रेकॉर्डिंग आपण ऐकलं तर आपल्या लक्षात येईल. आणि इथे त्यांनी सांगितलं आहे की प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते तत्व आहे, हे गुरुतत्व आहे. जो ते जाणेल, समजेल, अनुभवेल त्याच्यामध्ये ते प्रकट होणार आहे. आणि इथं ते सांगतायत. आता आपण हे जे सर्व वर्णन आहे की आपल्या संतांनी आपल्या गुरूंना भगवत स्वरूपच मानलं होतं. भगवंत आणि गुरु हे वेगळे नाही. आता ही माऊलींनी सुद्धा जे पसायदान मागितलं ते पसायदान त्यांनी निवृत्तीनाथांना मागितलेलं आहे. तर हे जे पसायदान, कारण त्यांनी आणि इथे भगवान नित्यानंद बाबा मुक्तानंद पूर्णतः परमेश्वरच मानत आहेत, कारण ते भगवत स्वरूप झाले होते, भगवत स्वरूप होते. आणि त्यांनी बाबांनी सुद्धा ती अनुभूती स्वतःमध्ये घेतली होती. त्यांनी सुद्धा आपल्या आत्मस्वरूपामध्ये भगवंताचं विश्वरूप दर्शन पूर्णतः पाहिलं होतं. त्यामुळे त्यांना पूर्ण जाणवलं, पूर्ण त्यांनी अनुभूती घेतली आहे की हा परमात्मतत्व हे व्यापक आहे. आणि ह्या परमात्मतत्वाचाच आत्मतत्व, आपल्या अंतरी असलेलं आत्मतत्व हे मर्यादित जरी असेल तरी सुद्धा ते पूर्ण अंश आहे. त्या परमात्म्याचा पूर्ण अंश आहे, अंश रूपात आहे. आणि जर आपण साधना करत गेलो, आपल्या गुरुवचनांवरती चालत गेलो आणि आपली समदृष्टी असेल, आपण सर्वत्र प्रेमाने पाहत असू, तर हळूहळू करत साधनेचा परिणाम म्हणून ह्याच आत्मतत्वामध्ये हे विश्वरूप दर्शनसुद्धा झालेलं आहे. आणि हेच आत्मतत्व कसं व्यापक आहे हे सुद्धा बाबा मुक्तानंदांनी सुद्धा अनुभवलेलं आहे. त्यामुळे आता इथे जी त्यांनी हे केली, आपल्या सद्गुरूंच्या प्रती, गुरुदेवांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी ही प्रार्थना केली. आता जर आपण जी सद्गुरूंची जे महिमा वर्णन केली जातात, तर सर्वांना माहीत असेल की ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षी भूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. तर हे सद्गुरूंचं जे वर्णन आहे ते सुद्धा वर्णन हे ईश्वराच्याच वर्णनाला तेच वर्णन आहे. म्हणजे ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यादिलक्षणम एकम नित्यम विमलम अचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. हे भगवंत, हे जर प्रत्येक शब्द आपण जर बघितला तर हे परमात्म्याचंच वर्णन आहे असं आहे. आणि तेच वर्णन, तेच गायन, तेच सर्व गुण हे सद्गुरूंनी आपल्या अंगी बाणवलेले असतात, प्राप्त केलेले असतात, म्हणून ते सद्गुरू झालेले असतात. तर इथे आपण थांबूयात.